वळण आत्मकथन अभिवाचन. लेखक सरोज कुमार मिठारी. भाग 19. कॉलेजमधील परिपाठ सर्व विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक पर्वणीच असते. चिंतन, बोधकथा, सुविचार यांच्या तयारीसाठी मला नियमित वर्तमानपत्रे वाचण्याची सवय जडली. डी.एड. कॉलेजमधील प्रत्येक शिक्षकाची अध्यापन शैली त्यांच्या विषयानुरूप साजेशीच होती. विज्ञान विषयासाठी वाघमोडे सर आणि गणित विषयासाठी पाटील सर. गणितातील काही भाग वाघमोडे सरही घ्यायचे. ते मुलाइजा न ठेवता परखड बोलणारे होते. वर्गात बहुतांश मुले स्कॉलर, अगदी पहिलीपासून गुणवत्तेत आलेली. माझा गुणवत्तेशी तसाही पूर्वी कधी संबंध आलेला नव्हता. त्यात गणिताचा आणि माझा 36चा आकडा या विषयामुळे माझा शैक्षणिक आलेख अनेकदा घसरलेला. कॉलेजची 2 वर्षे सोडली तर या विषयाने माझी कधी पाठच सोडली नव्हती. आता डी.एडच्या पहिल्या वर्षातही हा विषय दत्त म्हणून हजर. त्यामुळे सर वर्गात आले की माझी भंबेरी उडायची. एकदा गणित सोडविताना माझी अस्वस्थता आणि चुळबुळ पाहून सरांनी चांगलेच धारेवर धरले. मिठारी, गणितात नापास झालास तर आयुष्यात नापास होशील, असे वर्गातच मला खडसावले. तेव्हा तासभर वर मान काढून पाहायची माझी हिंमत झाली नाही. सरांनी बोलल्याचा राग नव्हता, पण माझा कमकुवतपणा मला आता ठळक दिसू लागला. सर्व विषयात झेप घेणारा मी या विषयात मात्र दरिद्रीच होतो. यातून आता मार्ग काढणे आवश्यक होते, अन्यथा निकालावर फटका बसण्याची भीती होती. सायंकाळी घरी गेल्यावर कांबळे मास्तरांची भेट घेतली. गणितावरून घडलेली घटना त्यांना सांगितली. मास्तर म्हटले, सरोज, सरांचे बरोबर आहे. आता तुला या विषयापासून पळता येणार नाही, पण येत नाही म्हणून तू न्यूनगंड बाळगू नको. अरे, हुशार सगळेच असतात, पण दिशा सर्वांनाच मिळते असे नाही. तू हुशार आहेस आणि दिशा शोधण्याची हिंमतही तुझ्याकडे आहे. राहिली गोष्ट गणिताची, तुला एखादे गणित समजले नाही तर माझ्याकडे ये, मी शिकवतो. माझ्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी आपल्या परीने मार्ग दाखवणारे मास्तर हे माझ्यासाठी आधारवड होते. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे माझ्यावरील गणित संकट तूर्त तरी टळले. या काळात मला आत्मबळ दिले ते माझ्या वक्तृत्व कलेने. ही कला मला मार्ग दाखवू लागली आणि एका अस्वस्थ जगण्यात चैतन्य जागवू लागली. कॉलेजमधील विविध स्पर्धा आणि उपक्रम यासाठी पूरक ठरले. कॉलेजमध्ये मराठीसह इंग्रजी भाषेतही घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेतही पहिला क्रमांक आला. तेव्हा आत्मविश्वास दुणावला. आता बाहेरच्या स्पर्धांत पुन्हा पाऊल टाकले. शिक्षकांनी केवळ प्रोत्साहनच दिले नाही, तर माझ्या भाषणासाठी टिपणेही लिहून दिली. स्थानिक तसेच जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांत मिळणारे यश माझा अवकाश वाढविणारे ठरले. या काळात आलेल्या युवा सकाळने मला पुन्हा लिहिते केले. वाचकांच्या पत्रव्यवहारात आता सामाजिक प्रश्नावरही मी मुक्तपणे लिहू लागलो. कॉलेजमध्ये प्राचार्य रातू भगत, कर्नल रविकांत जाधव, आझादी बचाओ आंदोलनाचे नारायण पवार, तसेच निसर्गमित्र संस्थेचे डॉक्टर मधुकर बाचुळकर, अनिल चौगले अशा कार्यकर्त्या आणि वक्त्यांची भाषणे संयोजित करण्याची संधी कॉलेजने दिली. क्रीडा शिक्षक निकम सर यांनी मराठा महासंघाचे वसंत मुळीक यांच्याशी माझा आणि क्रांतीचा परिचय करून दिला. तेव्हा वसंत मुळीक MSEBमधील आपली नोकरी सांभाळून महासंघाचे काम पाहत होते. त्यांनी त्यावेळी सातारच्या शालिनीताई पाटील यांच्या व्याख्यानाचे कोल्हापुरात प्रथमच आयोजन केले होते. या व्याख्यानाची पत्रके शहरातून चिकटवणे, सर्वत्र माहिती देणे यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर जोडले गेलो. व्याख्यान यशस्वी आणि तुडुंब गर्दीत पार पडले. वसंत मुळीक हक्काचे नाना झाले. पुढे कॉलेजमधील सांस्कृतिक उपक्रमांच्या सरावासाठी त्यांनी नेहमी त्यांचे राहते घर उपलब्ध करून दिले. कॉलेजमधील कुंभार सर हे पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या नेबापूर गावचे. त्यांच्या गावातीलच वीर शिवा काशीद यांनी प्रतिशिवाजी बनून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वराज्यासाठी आहुती दिलेली. या शिवा काशीद यांची समाधी पन्हाळगडाच्या पायथ्याशी आहे. या समाधी परिसरात प्रचंड झुडपे वाढली असून ती काढून परिसर स्वच्छ करू असे आवाहन सरांनी केले. त्यानुसार एक दिवस गावातील शिवशक्ती युवा ग्रुपचे महादेव माकवे, शंकर माकवे, मारुती अडसुळे, संजय माकवे, आनंदा मिठारी, शरद मिठारी तसेच नारायण पवार, बाजीराव पाटील, नेबापूर येथील सयाजी पाटील, सचिन हावळ या सर्वांसह आम्ही या परिसरात दिवसभर श्रमदान मोहीम राबवली. समाधी परिसर स्वच्छ केला. कॉलेजमधील सत्र परीक्षा गणेशोत्सवानंतर घ्यावी आणि सणाची सुट्टी द्यावी
अशी मागणी मुलांनी केली. पण शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास झालेला विलंब व इतर प्रलंबित उपक्रम वेळेत पूर्ण होण्यासाठी सुट्ट्या नाकारल्या. सर्व मुले कॉमन ऑफ घेऊन बाहेर बसली. अखेर पालकांना कळवून कारवाई करण्याची भीती कॉलेजने घातल्यानंतर आमचा कॉमन ऑफ थंड झाला. यावरून आम्हा विद्यार्थ्यांत थोडा तणाव निर्माण झाला. पण पेल्यातले वादळ पेल्यातच शमले. कॉलेजच्या सोनतळी येथील समाजसेवा शिबिरात आमच्या चमूने सादर केलेल्या पथनाट्याचे संस्थेचे तत्कालीन सचिव CG कुलकर्णी यांनी जाहीर कौतुक करून आम्हाला प्रोत्साहन दिले. संस्था भेटी अंतर्गत शहरातील सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना आम्ही भेटी दिल्या. RK नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमाच्या भेटीत तेथे दाखल असणारे वृद्ध पाहून आम्हा सर्वांना त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ वाटू लागली. यातून दर शनिवारी आम्ही वृद्धाश्रमात श्रमदान करण्याची तयारी दर्शवली. वृद्धाश्रम संचालक पाटोळे सरांनीही आमच्या भूमिकेचे स्वागत केले. वर्गातील अभिजित भिरंबोळे याने यात पुढाकार घेतला. पुढे अनेक दिवस हा उपक्रम सुरू राहिला. कॉलेजमध्ये भाषणांसह माऊथ ऑर्गनवर राष्ट्रगीताची धून, लेझिम पथकात हलगीवादन, सांस्कृतिक कार्यक्रमातील गायन ते कथ्थक नृत्य अशी सगळीकडे माझी धाव सुरू होती. ही धाव मला वास्तव जगण्यातून थोडा विराम देत होती. कलेची एकरूपता माझ्या वेदनेवर एक फुंकर मारत होती. या दरम्यान कोल्हापुरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने कसबा पावड्यातील डॉक्टर DY पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात आंतरराज्यीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात राष्ट्रीय एकात्मता या विषयावर वक्तृत्व, काव्यवाचन, नाट्य व इतर सांस्कृतिक स्पर्धा घेऊन पहिल्या 2 क्रमांकाच्या विजेत्यांना दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले जाणार होते. महोत्सवात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गोवा आणि लक्षद्वीप येथील महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार होते. याबाबतचे पत्रक कॉलेजमध्ये आले तेव्हा प्राचार्यांनी मला या स्पर्धेत सहभागी होण्याची सूचना केली. स्पर्धा 4 दिवस रंगणार होती. स्पर्धेची व्यापकता लक्षात घेता तेथे भाषणाचा कस लागणार होता. हिंदी किंवा इंग्रजी या 2 भाषांतच आपले सादरीकरण करायचे होते. आत्तापर्यंत मी बाहेरील स्पर्धेत इंग्रजीमध्ये भाषण केले नव्हते. पण महोत्सवात सहभागी होणारे विद्यार्थी स्पर्धक इंग्रजी भाषक परिक्षेत्रातून येणार असल्याने मलाही इंग्रजीमधूनच बोलणे अपेक्षित होते. तयारी सुरू केली. चव्हाण मॅडम, कुंभार सर यांनी आवश्यक संदर्भ पुरवले. माझ्यासोबत अयाज बागवान, शशिकांत पवार, सुनील जगताप, बाजीराव लगारे, प्रकाश मेहतर या टीमने नाटकाची तालीम सुरू केली. सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या. मिठारी, विजयश्री घेऊन या ही प्राचार्यांनी दिलेली विश्वासपूर्ण सदिच्छा आम्हाला भावली. महोत्सवात D.Edच्या पांढऱ्या गणवेशातील आम्ही मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू या गीताच्या गायनातून ओळख करून दिली आणि तेथेच आमचे जोरदार स्वागत झाले. वळण आत्मकथन अभिवाचन भाग 19 समाप्त. धन्यवाद.